हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पहाटे पहाटे कुठे चाललो आहे बघा. छान असा पक्ष्यांचा थवा दिसत आहे आणि आज आपण पहाटे पहाटे चाललो आहोत दापोलीला. मी ह्या आधी सुद्धा दापोलीचे 3 ते 4 पार्ट मध्ये वेगवेगळ्या लोकेशनला शूट केलेले असे व्हिडिओ टाकले आहेत, परंतु म्हटलं आता हा एक असा रॅन्डम व्हिडिओ बनवूया. सो आम्ही सकाळी निघालो होतो, पण आम्हाला ठाण्यावरून खूप जास्त ट्रॅफिक दाखवली, त्यामुळे गुगल मॅपने हा मुंबई अंधेरीवरून रूट दिला आणि इकडून आम्हाला जो रूट मिळाला आहे तो आहे अटल सेतूचा. आणि इथून जाताना आपल्याला वडाळा CSTचा टर्नल दिला आहे आणि सुंदर असा टर्नल आहे. ऍक्च्युली प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणावरती जाताना वेगवेगळ्या रूटने जायला जी वेगळी मजा येते ना, खूप सुंदर वाटतं. आता हा सुद्धा वेगळा रूट आहे. ह्या रूटने आपण पहिल्यांदाच चाललो आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान पॉझिटिव्ह वाटत आहे. इथून आता अटल सेतूला सुरुवात झाली आहे. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब समुद्रामधील पूल आहे. इतका मोठा पूल हा आपल्या मुंबईमध्ये आहे आणि ह्याची सुरुवात जी होते ती शिवडीमधनं होते आणि शेवट जे आहे ते चिर्ले नवी मुंबई इथे ह्याची शेवट होते. हा जो पूल आहे हा आपले 2 तासाचं जे अंतर आहे ते अवघ्या 10 ते 20 मिनिटावरती आणून सोडतो. म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये आपण नवी मुंबईला पोहोचतो. खूप सुंदर असा वे आहे. टोल लागतो, परंतु आपल्याला सुंदर अशा रस्त्याने जायला मिळतं. छान प्रशस्त असा हा रोड आहे आणि बाजूला सगळा छान निळाशार समुद्र आणि इकडूनच आपल्याला JNPTचा सुद्धा दिसतं. ऍक्च्युली त्याने सगळं बंद केलंय, तेवढं क्लिअरली दिसत नाही. ड्रोन असेल तर ड्रोनने खूप छान शूट झालं असतं, परंतु हे बघा आपल्याला बाहेरचा समुद्र काही इथून दिसत नाही, म्हणजे तो कॅमेऱ्यामध्ये तरी शूट होत नाहीये. परंतु हा एक्सपिरियन्स खूप छान आहे, म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. चला तर आता आपण कसे जातोय आणि कुठे राहतोय ते सुद्धा बघा. मी ह्याच्यामध्ये आज हॉटेलची सुद्धा डिटेल्स देणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथूनच JNPT लागतं, म्हणून तुम्हाला इथे भरपूर सारे कंटेनर्स बघायला मिळतील. पहाटे लवकर निघालो होतो, त्यामुळे आम्ही लवकर असे दापोलीला पोहोचलो. म्हणजे दुपारी जेवायला डायरेक्ट दापोलीला पोहोचलो. सो हॉटेलवरती पोहोचल्या छान गरमागरम असं जेवण. दापोलीमध्ये आम्ही जिथे स्टे करतो तो होम स्टे आहे, डोंगराच्या अगदी छान जवळ आणि समोर समुद्र, त्यामुळे त्यांच्याकडचं जेवण सुद्धा खूप सुंदर असतं. सकाळचा नाश्ता खूप सुंदर असतो, आंबोळी असते, चहा, पोहे, अप्रतिम जेवण असतं. त्याच्यामुळे आम्ही कुठे दुसरीकडे शोधायला जातच नाही, इकडेच जातो. मी ह्यांचे रूम्सची सुद्धा तुम्हाला टूर देते. आणि हा मोदक त्यांना कधीही सांगितलं तरी मोदक अवेलेबल असतात. थोडं आधी सांगावं लागतं एवढंच. त्यांच्या आई खूप सुंदर अशा मोदक बनवतात, तुम्ही बघू शकता. मोदक बघून माझ्या स्वतः तोंडाला पाणी सुटलं पुन्हा एकदा. छान गरमागरम मोदक आणि असं तूप देतात ते आणि त्याच्यामध्ये छान असं टाकून खायचं. अप्रतिम लागतं, तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल व्हिडिओ बघून. चला तर आज मी तुम्हाला ह्या होमस्टेची टूर देणार आहे. साळदुरे बीचला लागून असलेलं ओजानोब हे होमस्टे आहे. हर्णे बीचच्या अगदी जवळ आणि मुख्य रस्त्याला लागूनच हे होमस्टे आहे. पर्यटकांसाठी अतिशय योग्य सोयीचे ठिकाण. इथून बीच खूप जवळ आहे आणि वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देणं सुद्धा इथून सोपं होतं. शांत वातावरण, स्वच्छ खोल्या आणि घरासारखी आपुलकी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. चला तर आता मी आणि आरव तुम्हाला रूमची टूर देतो. रूम ज्या आहेत त्या स्वच्छ, प्रशस्त आणि आरामदायी आहेत. फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर किंवा कपल म्हणून तुम्ही इथे येण्यासाठी एकदम परफेक्ट असं ठिकाण आहे. वॉशरूम सुद्धा एकदम क्लीन आणि प्रशस्त आहेत, ते सगळ्यात महत्वाचं. आणि इथून तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा गॅलरी व्ह्यू. गॅलरी मधून बाहेर आल्यानंतर सुंदर असा समुद्राचा व्ह्यू दिसत आहे. समोरच समुद्र आहे, मेन रोड वरती हे हॉटेल आहे. चला तर येणार असाल तर व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा. आता आपण रूम टूर आणि हॉटेल टूर तर घेतलीच आहे. आता मी तुम्हाला फिरायचं सांगते, इथे जवळजवळ काय फिरण्यासारखं आहे. लास्ट टाइम मी ज्या व्हिडिओ बनवल्या होत्या त्यामध्ये सगळे प्लेसेस कव्हर केले होते, परंतु आता आम्ही हॉटेलवरती आराम केल्यानंतर निघालो कड्यावरचा गणपती बघायला. कड्यावरचा गणपती इकडून अगदी काही मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि जवळच हर्णे बीच आहे. कड्यावरच्या गणपतीला जाताना तुम्हाला मध्ये मध्ये वेगवेगळे स्पॉट असे मिळतात आणि तिकडून तुम्हाला हा व्ह्यू जो मिळतो तो अप्रतिम असतो. तर मध्ये मध्ये थांबून आनंद घ्यायला विसरू नका. आता चला तर मी तुम्हाला कड्यावरच्या गणपतीला घेऊन जाते.
आधी बनवलेल्या पूर्ण व्हिडिओची लिंक इथे मी शेअर करत आहे, तिकडून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. आम्ही कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेतले, गणपतीच्या पावलाचे दर्शन घेतले, तिथे छान थंडगार असं सरबत पिलं आणि निघालो. त्यानंतर संध्याकाळी छान असं बीचवरती एन्जॉय केलं. जवळची ठिकाणी हरणे बीच, हरणे बंदर, मुरुड बीच, कर्दे बीच, सुवर्णदुर्ग किल्ला, कनकदुर्ग किल्ला, केशवराज मंदिर, कड्यावरचा गणपती ही सगळी तुम्ही ठिकाणं बघू शकता. त्याचप्रमाणे पूर्ण दापोलीमध्ये तुम्ही कुठे कुठे फिरू शकता त्याची सुद्धा इथे लिस्ट दिली आहे, तिथून सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि कोकण म्हटलं की चविष्ट जेवण आलंच. ओजानूपमध्येच घरगुती पद्धतीचे कोकणी पदार्थ मिळतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही सुद्धा मिळतं. त्याचप्रमाणे तुम्ही आणून दिलेले मासे सुद्धा बनवून दिले जातात. इथे हरणे बंदर जवळ असल्यामुळे बरेच जण मासे आणून देतात आणि ते बनवून देतात. छान गरमागरम घरगुती जेवण आणि गरमागरम मोदकाची तर बातच काय न्यारी. त्यानंतर आम्ही 2 दिवस राहिलो आणि निघालो. त्यानंतर तिकडे देवीचा छान उत्सव होता, त्यांच्या गावातल्या देवीचा, सो तिचं सुद्धा छान असं दर्शन घेतलं आणि नंतर निघालो मुंबईकडे. मुंबईला येताना छान असा अटल सेतूचाच आम्हाला रूट दिला होता, त्यामुळे इतकं छान क्लायमेट होतं. नक्की एन्जॉय करा. आता मी इथे हे अटल सेतूचं जे व्ह्यूज आहे ते टाकत आहे. मी मागच्या वेळेस सुद्धा समुद्राच्या खालून जो आपला रूट जातो आहे नवी मुंबईचा, तो सुद्धा इथे शूट केला होता. सो त्याचे सुद्धा मी व्हिडिओ शेअर केले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. चला तर तुम्हाला जर कधी जायला मिळालं ह्या रूटने तर नक्की जाण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर असा हा अनुभव होता. रात्रीची मुंबई खरंच खूप सुंदर दिसते, तुम्ही सुद्धा बघितली असेलच. खूप छान असं वाटतं. चला तर आजची व्हिडिओ इथे संपत आहे. कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. आणि चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.